खेळणं बोरू लागला आता. दुसरं काहीतरी खेळूयात ना, मज्जा येईल. असं किती वेळची पकडापकडीच खेळू लागलो आपण. चला मग लपाछुपी खेळूयात, त्यात तरी मज्जा येईल. ए जाग, लपाछुपी फार बोर होतं. लपाछुपी नको खेळायला, फार बोर होतं लपाछुपी. मला तर नाही आवडत लपाछुपी खेळायला. लंगडी खेळायची का मग? लंगडी लंगडी नाही खेळत आपण कधीच. लंगडी खेळूया. जाय ग लंगडे, तूच खेळत बस लंगडी. मी नाही खेळत लंगडी लुंगडी. हो नाही तर काय, एका पायावर पकडून एका पायावर उभं राहून पळायचं नुसतं इकडे तिकडं. मी नाही खेळत लंगडी. मी काय लंगडी दिसते का रे? लंगडी तूच लंगडे आहे. कसं चालत राहतो लंगड्यासारखा? जिसकी लागलेले पायाला तुझ्या काहीतरी. ए डुक्कर तोंडाची दोन जिट्टूवाली. हो नाही तर काय, मला लंगडी म्हणती का? मी थोडी म्हणतो लंगडी खेळायचं, तूच म्हणती तू लंगडी म्हणून, तर म्हणते तू लंगडी खेळायची. चुप बस चुप, तूच माकड तोंडाचा. ए शांत बसा बरं, भांडू नका तुम्ही. मी काय म्हणते, ते खेळायचं सोडा, चला ना आपण कैऱ्या तोडायला जाऊ. मस्तपैकी आपण कैऱ्या तोडून आणू आणि खाऊ मग मस्त फोडून मीठ लावून. हां हे चांगली आयडिया. हो खेळत तर आपण नेहमीच राहतो, पण आता मस्त छोटे छोटे कैऱ्या आलेले आहे आणि ते थोड्या आंबट कडू अशा लई भर लागतात त्या. चला चल बरं आपण. पण कुठं जायचं कैऱ्या तोडायला? ते ज्योती काकीच्या वावरात आहे बाबा झाड कैऱ्याचं. मी कालच बघत होतो, आईसोबत गेलो होतो. तर तिथले कैऱ्या लागलेले आहे. जायचं का तिथं? आणि ते जास्त लांब पण नाही झाड, उंच नाही, ते बुट्ट झाड आहे, चढू शकतो आपण त्याच्यावर. मी नाही येणार कैऱ्या बिऱ्या तोडायला. माझी आई रागवती, तिला कळलं तर ती रागून मला मारणच, मला कैऱ्या बिऱ्या तोडायला जाते का म्हणून. ए बोना कशाला भाव खाती ग? चल ना, आपल्या नुसत्या कैऱ्या तोडून आणायच्या तर आपण घरी नको घेऊन जायला. मग कसं कळण तुझ्या आईला? हो ना तर काय, कशाला भाव खाती? चल बरं. मज्जा येईल ना, मस्त कैऱ्या, कडू कडू आंबट गोड कैऱ्या. मस्त गोड असता का कैऱ्या छोट्या? काही बोलते का ग? म्हटलं ना तू डोकंच नाही काही. चुप रे, तुझ्याशी नाही बोलते मी. मी राणीशी बोलते, मी दुसऱ्यांशी बोलते. तू बोलू नको माझ्याशी. चला बरं मग ज्योती काकीच्या वावरातच जाऊ. पण त्यांनी आपल्याला पाहिलं नाही पाहिजे. लय खडूस आहे ती ज्योती काकी. हो येईन पुन्हा मारायला, आपल्याला मारायला येईल, नाही तर भांडण करायला तरी येईन. आता पाहिलं नाही पाहिजे, वावरात कुणी असेल नाही पाहिजे. आपण दुरूनच बघून घेऊ, कुणी आहे का नाही. कुणी जवळपास असेल तर नको जायला, दुसरीकडे शोधू. आणि जर नसेल तर मग जाऊ आपण तिच्याकडे. काय म्हणता? हां हां चालतं, चला. अरे यार, पण आपण घरी सांगितलंच नाही ना. आणि मग आता घरचे चिडले तर? कुणाची आई आली आपल्याला गावात शोधत तर? आपण तर त्यांना भेटणारच नाही गावात खेळताना. जायचं का रिटर्न? मला तर वाटतं की खूप चिडतील, मग खूप मारतील आपल्याला. त्या दिवशी पिंट्याची आई किती रागवली होती आपल्याला. मग जायचं का रिटर्न? चल राणी समोर चल. आता अर्ध्या रस्त्यात आलो ना, आता कुठे जाते वापस? थोड्याशा कैऱ्या घेऊ, खाऊ आणि मग जाऊ. कुणी काही नाही बोलत. कुणी कशाला येईल आपल्याला शोधायला? त्यांना माहिती आपण खेळतोय म्हणून. बरं चला मग जाऊ दे. लवकर जाऊन लवकर येऊ पण. हो बाबा लवकर जाऊन लवकर येऊ. बापरे किती झाडे इथं आंब्याची. आवाज नका करू रे. मला वाटते की इथं कुणीतरी असेल राखण करायला. तर मग आपण पुढे जाऊन काढूया पुढच्या भागाला जरा. ते बघा इथून दिसते समोरचं जे झाड आहे ना, त्याला लई कैऱ्या आलेले आहेत. चला बरं. बापरे किती कैऱ्या आलेल्या आहेत त्या. चला उचला बरं दगड पट 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 आणि मारा सणा लगे. वेचा पटकन पळा इथून. ए मी फेकतोय, सगळ्यांनी उचलायला तयार राहा बरं. हो फेक तू, फेक पटकन. आय पिंट्या, तू खरं माकडासारखा का करतो रे? मग तुला बोललं तर रागे तू वरती कशाला चढला? तू आपले ठरलं होतं ना दगड मारून हे करायचं. आता कुणी आलं पकडायला म्हणजे तू वरतून कसं उतरशील खाली पटकन? गप्रे, मला मी उडी मारून येतो पटकन. हो ना तर काय, तू दगड मारून टाक, फेक, मी असा काढतो. आता माझी बारी. आता मी दगड फेकते, तुम्ही उचला. बाई काय कार्टे हे. जरा लक्ष इकडं तिकडं झालं नाही तर लगे आले घोळका करून कैऱ्या चोरायला. ए पोरांनो, बापरे काकूला पळा रे, पळा पटकन. का रे भामट्यांनो, पळून कुठपर्यंत पळताल तुम्ही? येतेच आहे तुमच्या मागे मागे. मी काय ओळखत नाही का तुम्हाला? तुम्ही कोणाचे लेकरं येते? जरूर मायबापांनी शिकून पाठवलं असेल तुम्हाला. बरोबर आहे. तरी नजर होतीच, गावात सगळ्यांची नजर माझ्या कैऱ्याच्या झाडावर होती. थांबा आलेच मी. आता एकेकाच्या आईशी अशी भांडते ना पोरांना, त्या नाही येत पोरांना शिकून पाठवता का? थांबा आता.